तर मॅचकडे आपण जाऊयात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट विरुद्ध पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे अर्थात लवळे क्रिकेट क्लब लवळे हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत पिरंगुट संघ आहे. अकुटप्प्याचा बॉल आणि या वेळेस चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आदेश तांगडेच्या बॅटमधून हा षटकार. सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक वर्ष एकत्रित खेळलेत, अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत आणि मी म्हणेल ही बिग फाईट आहे. मैदानामध्ये कट्टा प्रतिस्पर्धी आहेत. यावेळेस कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये चेंडू बघायचे यश. चेंडूला पाठमोर होतोय. सिंगल तरी आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यावेळेस यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जातील. आदेश तांगडे दुसऱ्या बाजूला सिकंदर भोसले अर्थात एसबी. तर बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघतोय आपण पुन्हा एकदा तेजस पोबळे. हवेचा वेग थोडासा वाढलेला आहे. ओ यावेळेस चेंडू थोडासा अपुरा पडला, थोडासा पुढे पडला. यशाच्या मागे अमित गोळे आहेत. प्रयत्न मात्र नक्कीच फार मोठा एज होता. तो एजचा आवाज ऐकल्यानंतर सगळे खेळाडू थोडे उत्साही पाहायला मिळाले. 7 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती आहेत. पुढे त्या बॉल तयार. लोअर फुल टॉस यावेळेस शॉर्ट कॉर्नरला बीट केलाय. चेंडू मात्र डीप मध्ये खेळाडू आहे. सिंगल तरी ती आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकावरती 9 वरती धावफलक आहे. एक पराभव पिरंगुट संघाच्या खात्यामध्ये. बोला सर. 11 धावा. 2 डबल आलेले आहेत. बॉल तयार. बॉल तयार. पुढे तर बघायचं यावेळेस तेजस समोर आदेश. लोअर फुल टॉस पिकअप स्ट्रोक मिड विकेटला आदेश तांगडेचा हल्ला षटकार. थँक्यू. थँक्यू. 17 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना आदेश तांगडे. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसला चेंडू हवेमध्ये. 2 खेळाडूंचा जजमेंट खूप चांगलं होतं. यश आले चेंडूच्या खाली. टिपला झेल आणि आता पहिली विकेट आदेश तांगडे होईल बाद. सतरा धावाच्या स्कोरबोर्डवरती आहेत. एक षटकाचा आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये संपला. आता दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज असतील. सिकंदर भोसले पहिल्या षटकामध्ये अक्षरशः नॉन स्ट्राईक एंडून मात्र त्यांनी सगळा काही ट्रेलर बघितला आदेश तांगडेचा. आता त्याची साथ देण्यासाठी आपण पाहतोय रोहित सुर्वे मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल होतील. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. यश पोबळे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहेत. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहेत.
शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये स्वतः तनुज आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. डीप मिड विकेट मध्ये नागेश आहे. काउ कॉर्नर मध्ये चैतन्य स्वतः आहे. बॉल तयार. यश समोर सिकंदर भोसले. यस बी. पहिलाच बॉल. थोडासा मात्र नक्कीच विकेटच्या बाहेर चेंडू इथे हाताळलाय. नो बॉलचा इशारा अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये आता असेल. या अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा 18 वरती धावफलक आहे. बॉल तयार. यश पोबळे. सिकंदर तयार आहे. नाव सिकंदर आहे आणि कामही आज नावाप्रमाणे करायचं आहे. बॅटची आपण पाहतोय परफेक्ट मिडल चेंडू होऊ शकला नाही. बॅटच्या आतल्या बाजूची कडा होती. सिकंदर बॅट कडे पाहत आहेत. ते विचार करत असतील की हा चेंडू मिडल होणं गरजेचं होतं. संघाची धावसंख्या यावेळेस पुढे त्या मैदानामध्ये बघायचे 18 वरती धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. स्वतःवरती विश्वास ठेवून आज लढायचे खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना. समोर असेल रोहित सुर्वे. पहिलाच बॉल होता. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय बॉलला, कारण हवेची साथ आहे. उजव्या त्याच्या फलंदाजांना कुठेतरी जर रोखायचं असेल तर त्यांच्यापासून थोडासा दूरवरती चेंडू ठेवणं केव्हाही फायदेशीर असेल. एक पराभव आलाय, परंतु असं म्हटलं जातं ना की एखाद्या पराभवाने माणूस संपत नाही. बॉल तयार आहे. अकुटप्याचा बॉल यावेळेस बघायचंय टायमिंग जुळलंय का. यस यस, परफेक्ट मिडल. सरळ मुख्य व्यासपीठावरती चेंडू. छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा षटकार. बॉल तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र खोदून काढला. फुल्लर लेन पुढे टाकलेला चेंडू होता. इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळताय 4. चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र आपण बघतोय इथे पुन्हा एकदा चौकार आलाय. रोहित सुर्वेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. रोहित सुर्वेचा खेळ आपण मुळशी प्रीमियर लीग मध्ये बघितला. कसा खेळ होता. फायनलची मॅच काय ज्या प्रकारे मात्र त्याने संघर्ष केला, ज्या प्रकारचा त्याचा खेळ राहिला आणि सिकंदरला विश्वास आहे रोहित वरती. परंतु यश कमबॅक करणार का. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी होत नाहीये. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळताय 4. चौकार. आता मात्र नक्की थोडासा विचार करण्यास भाग पाडलंय पिरंगुट संघाला. 34 धावा धावफलकावर आहेत. मैदानाच्या बाहेर खूप जीवाला जीव देणारे हे सगळे मित्र असतील, परंतु मैदानामध्ये एकदा बॅट आणि बॉल हातामध्ये आले ना तर हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे ही मॅच आपल्यासाठी किती महत्वाची. असं फार कमी वेळा होतं पिरंगुट विरुद्ध लवळ्या सामना रंगतो. यश तयार. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धावेसाठी मात्र नकार कळवला इथे सिकंदरने. त्याने सांगितलं की रिस्की धावा घेऊन फायदा नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये इतना जो आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 34 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे जरूर केला जातोय. धावफलक रोखायचं आता. याही वेळेस फटका फसलाय. एलिमिनेशन नव्हतं, टायमिंग नव्हतं. अमित यांचा मात्र खूप जबरदस्त आपण पाहतोय इथे एफर्ट्स बघायला मिळाले. प्रयत्न खूप चांगले होते आणि या प्रयत्नांमध्ये आपण पाहिलं तर यश आलेले नाहीये. परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 1 विकेट आदेश तांगडीच्या रूपाने. सिकंदर भोसले देखील आपण पाहतोय. विशेष दोन्ही संघांमध्ये आपण पाहिले गेलं ना तर एक काळ या संघाच्या नावावरती राहिलेला आहे. एक वर्चस्व, एक दबदबा या संघाने मात्र निर्माण केलेला आहे. ती दहशत, तो दरारा आजही आपल्याला बघायला मिळणार का
हे आता मात्र बघायचं पाहिजे आपल्याला. स्कोरबोर्ड वरती 35 धावा आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जाईल. सिकंदर फक्त 2 चेंडू खेळलाय. 2 चेंडू वरती एक त्याने बनवली आहे. तिसरं षटक सुरू झालंय. तो नॉन स्ट्राइक एंड वरती जास्त उभा आहे. अमित गोळे उर्फ नंदू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार असतील. विशेष अनुभव त्यांच्याकडे देखील फार मोठ्या प्रमाणात अनुभव त्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्या वतीने प्लेअर ऑफ द डे किताबासाठी स्मार्ट वॉच त्यांनी आपल्याला सौजन्य केलं. पहिलाच बॉल हो यावेळेस काय फटका खेळायचा होता. मला वाटतं इतका वेग होता ना या चेंडूमध्ये, रोहितला तिथे फटका चेंडू समजू दिला नाही. शरीराचा वेग घेणारा चेंडू होता. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा तयार असतील. याही वेळेस चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट बॉल. कमबॅक तर करायचंय, कमबॅक आम्हालाही करायचंय, संघर्ष आम्हाला देखील करता येतो असं म्हटलं जातं ना. स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतः सोबत झगडावं. विषय अस्तित्वाचा आल्यावर बेफिक्रीने लढावं. माणसाने वागावं असं की बोलणारे गप्प होतील. पंखात बळ एकपटुनी गगन भरारी उडावं आणि गगन भरारी उडण्यासाठी मात्र दोन्ही संघ तयार आहेत. मोठा स्ट्रोक बॅटचा फेस ओपन केलाय. डिस्टन्स कमी आहे. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे. चेंडूच्या खाली कुमार टिपलाय जाईल. संपलाय रोहित सुर्वेचा खेळ. विकेट. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये विकेट तर आली आहे. 2 चेंडू डॉट आल्यानंतर आलेली विकेट. अमित गोळे अनुभव त्यांच्याकडे आहे. अनुभवाचा ते वापर करतायत आणि अनुभवाने खूप काही जिंकता येतं हे मात्र अमित यांना सांगायची गरज नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पुण्यात तयार असतील अमित गोळे. नवीन बॅटर यावेळेस मैदानामध्ये दाखल होत आहेत. गणेश घोटकुले जे आता दाखल इथे होत आहेत. एक आदर्श निर्माण करणारा खऱ्या अर्थानं अमित उर्फ नंदू गोळे यांचं हे व्यक्तिमत्व आहे. कारण अनेक वर्ष पिरंगुट क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी नेहमी ते प्रयत्न करत असतात. नवीन खेळाडू घडवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. गणेश तयार. लिडिंग एज इथे मात्र बघायचंय. शॉट फायनलिस्टचा खेळाडू चुनला कव्हर करतोय. खूप लवकर तिथे जजमेंट त्याने दाखवलं. खूप लवकर स्वतःची जागा तिथे त्यांनी शिफ्ट केली वेदांतने. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आता 36. हे 2 व्यक्ती आहेत. आता सिकंदर विरुद्ध अमित आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपण पाहिले गेले तर आपल्या गावचं क्रिकेट गावचं गावपण टिकून ठेवण्यासाठी नेहमी सदैव त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आज एकमेकांच्या विरोधात आहे. बोला तयार. अमित राऊंड द विकेट. यावेळेस फटका फसला. क्रॉस द बॅट. खूप लवकर इथे मैदानामध्ये बॅट फिरवली. जजमेंट नव्हतं इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर फुटवर्क नव्हता आणि इथे सिकंदर भोसले होत आहेत बाद. अमितने काय जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी आतापर्यंत मात्र मैदानामध्ये दाखवली आहे. अमित सांगत असेल अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक नई पहचान निर्माण कर. मांगने से अच्छी जिंदगी मिल सकती है मेरे दोस्त. हर कदम पर एक नया विश्वास निर्माण कर. आणि तो विश्वास निर्माण केला अमित गोळे यांनी. नवीन बॅटर ऋतुराज करेकर. उंच पुरे आहेत, तगडे ताकदवान आहेत, मजबूत ध्येयष्टीचा खेळाडू. आज संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करायचंय. गोलंदाजीसाठी अमित तयार असतील. राऊंड द विकेट. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी हाताळलेत. फटका फसला. लिडिंग एज होती. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये एक सिंगल आली, परंतु अमित नंदू गोळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. अवघ्या 2 धावा आणि महत्वाच्या 2 विकेट त्यांनी मिळवलेल्या आहेत.
सामन्यामध्ये पूर्णपणे त्यांनी शिरकाव केलाय. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय अमरदादा गवारे यांचा देखील यशने आगमन होत आहे. दादा आपलं देखील रायझिंग स्टार पिरंगुट करंडक मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 37 धावा धाबुलकावर येत अवघ्या 2 धावा मात्र खर्च करत पुढे मॅच मध्ये तो शिरकाव अमित गुळेंच्या माध्यमातून परंतु बघायचा आहे तो स्पेल किंवा ती रणनीती पुढे कंटिन्यू केली जाईल का, कारण टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलेला आहे. आदेश तांगडे, सिकंदर भोसले, रोहित सुर्वे, ऋतुराजचा हल्ला, परंतु इथे डिस्टन्स गाठू शकलेले नाहीयेत. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत टिपलाय झेल आणि ऋतुराजचाही संपलाय खेळ. विकेट. संघाची धावसंख्या यावेळेस आपण बघायचे मैदानामध्ये ऋतुराज देखील मैदानामध्ये पॉवरफुल हिट होता, परंतु फक्त उंच गेलेला चेंडू, लांबी कमी होती आणि तिथे मात्र एक सोपा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आलेली आहे. नवीन बॅटर आता मैदानात दाखल ते होत आहेत. परमानंद आल्हाट, पमा मैदानामध्ये दाखल इथे होतील. 4 विकेट आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला. स्टार्ट खूप चांगला होता, परंतु तो स्टार्ट लवळे संघाला पुढे कंटिन्यू करता आलेला नाहीये. 37 बॉल तयार. यश पवळे, खोलवर टप्प्याचा बॉल, परमानंद आले 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 तडाखा दिलाय. हा तडाखा नव्हता, हा धूम धडाका आहे. षटकार. आपण पाहतो ना की तेच खेळाडू सांगतायत की यश पवळेची स्ट्रेंथ काय, यश पवळे गोलंदाजी टाकतोय काय, यशची स्ट्रेंथ काय. शॉर्ट ऑफ लेन बॉल, गुड लेन स्पॉट, व्हेरिएशन ही त्याची गुणवत्ता आहे. आता मात्र वेगाने चेंडू टाकलाय. ही गुणवत्ता आहे ना त्याच्याकडे, ही तुमच्याकडे प्रतिभा आहे. यावेळेस अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बायच्या इशारा पंचाकडून आला. एका धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 44 धावा. फोर रन. गणेश घोटकुळे स्ट्राइक ऑन. यावेळेस टप्पा मागे टाकलाय आणि गणेश सांगत असेल माझ्या टप्प्यात आलं ना, मी कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही. हा षटकार. षटकार आपण पाहतो यावेळेस मैदानामध्ये खेचला जाईल. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. लवळे संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होतोय. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. गणेश घोटकुले आणि परमानंद आल्हाट हे देखील सांगत असेल आमचा टॉप ऑर्डर जरी ढासळला असेल ना, परंतु आम्ही आमच्या संघातले रवींद्र जडेजा आहोत, आम्ही आमच्या संघातील हार्दिक पांड्या आहोत, आम्ही देखील लांब लांब षटकार ठोकण्याची क्षमता ठेवतो. यश पुन्हा तयार. 50 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस देखील उंच गेला चेंडू. नागेश राठोड इथे टिपलाय झेल नागेशने. गणेश मात्र इथे होईल बाद.
आता मात्र विकेट येताना आपल्याला जी पाहायला मिळाली, यश देखील आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूने मला वाटतं लवळे संघातील प्रत्येक खेळाडूने ठरवलंय मारायचे तर षटकारच मारायचे, लांब लांब मारायचे, शॉर्ट इनिंग खेळायची, स्वीट इनिंग खेळायची. नवीन फलंदाज जितेंद्र जितेंद्र काशिलकर आता मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल ते होत आहेत. संघाची धावसंख्या 50 वरती धावफलक आहे. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. त्यावेळेस थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव यावेळेस इथे मैदानामध्ये जरूर मिळेल. 51 वरती धावफलक जे मैदानाच्या मध्ये आहे. हेच आपण पाहिलं की हे मैदान पाटा विकेट आहे, फायरी विकेट आहे. फलंदाजांसाठी कुठेतरी या विकेटमध्ये बाउन्स कमी आहे आणि त्यामुळे फलंदाजांना फायदा याचा होतोय. बॅटची एज आणि आता मात्र विकेट. महागडे जरूर राहिले यश, परंतु या षटकामध्ये 3 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. आता आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 51 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 6 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेत. संघाचा अर्धा डाव जो कोसळ शेवटचा आपण पाहतोय मैदानामध्ये थोडासा वेळ जरूर इथे मैदानामध्ये घेतला जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होत आहेत. विनोद साळुंखे बॉल तयार. पहिलाच बॉल होता यावेळेस. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्वतः चैतन्यने आता जबाबदारी घेतली आहे. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं गेलं तर शौर्य थोडेसे मागणे राहिलेत. ओळखलं की या विकेट वरती मात्र पाहिजे तेवढं त्यांचा स्पेल प्रभावशाली त्यांचा प्रभाव पाहायला मिळाला नाही. आता चैतन्य ती जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट टाकलाय. समोर परमानंद अल्लाट. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती. तिथे चेंडू मात्र थांबू शकले नाहीये तेजस आणि त्याला बीट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता जर आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. 55 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चैतन्य पुन्हा त्या गोलंदाजीसाठी तयार. चैतन्य सांगतायत की आज मला फक्त चांगली बॅटिंग किंवा चांगली फिल्डिंग करायची नाहीये, तर मला चांगली गोलंदाजी देखील करायची आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, कॉर्नर, लॉंग ऑन. बोलो तयार. आखू टप्प्याचा बॉल यावेळेस फुल केलाय. मिड विकेट मध्ये तेजस आहे. जे जाळ रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकला परमानंद अल्लाट. विकेट होईल पतन. नवीन बॅटर देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये दाखल होतील. पेरंगुट संघ
आता मात्र नक्कीच मोठ्या तयारीने बराचसा अभ्यास करून मात्र दाखल झालाय, परंतु लवळे संघाला सांगायची गरज नाही की आम्ही देखील काही कमी नाही. चेंडूला मात्र इथे पाठवलंय डीप लॉंग लेगच्या दिशेने. मनगडात आहे जोर, कडक मारलाय फोर, चौकार. चार धावा इथे येत आहे. चार धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 59 रन, लॉस ऑफ 7 विकेट. आज लवळे संघातील टॉप ऑर्डर जरूर पाहिजे तेवढा यशस्वी होऊ शकला नाही, परंतु त्यानंतर देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न होता अमित कोळे यांचा. सिंगल मात्र नक्की निश्चितप्रमाणे मैदानामध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 60 धावा. या डावातला शेवटचा बॉल. चैतन्य पुण्यात आपण बघतोय चेंडू हाताळण्यासाठी तयार असेल. राऊंड द विकेट. हेच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. व्हेरिएशन ही तुमची ताकद आहे आणि व्हेरिएशनचे चेंडू या विकेट वरती प्रभाव टाकणारे राहिलेत. पहिला डाव संपलाय. धाफलकावरती धावा आहेत त्या 60. 61 धाव्यांचं आव्हान ठेवलंय ते आता पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघासमोर. चला फिल्डिंग लावून घे टीम. त्याचबरोबर यानंतरची होणारी मॅच हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी विरुद्ध स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम. या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो आपण टॉससाठी या. शिवशंभो गॅस एजन्सीचे सर्व सन्माननीय निरंजन पाटील आणि त्याचबरोबर विशाल पवार यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक आपलं स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. चला यानंतरची होणारी मॅच हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी त्यांच्या विरोधामध्ये स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यष्टीकडे या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. तर या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय अमरभाऊ गवारे यांच्या शुभ हस्ते आम्ही सामन्याचा टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. अमरभाऊ विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. सामन्याकडे जायचंय मैदानाच्या मध्ये पुढे मॅच कडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. अगदी एक फायटिंग टोटल आपण पाहतोय. नक्कीच रोटोमलात क्रिकेट क्लब लोबळे संघाने मात्र नक्कीच उभं केलेले, परंतु बघायचं आहे असं म्हणतात ना की तुम्ही याच्यामध्ये लढता कसे, याच्यामध्ये फाईट करता कसे, हे मात्र बघायचे. 60 झालेले आहेत, 61 बनवायचे आहेत आणि या 61 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी यावेळेस दाखल होईल. एका बाजूला असेल तनुष पोवळे आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये बघणार आहोत चैतन्य कोळे. टॉस झालाय. हिंजवडी क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी भुकुम संघाला इथे आमंत्रित केले जाते. विशालभाऊ आगवडे यांच्या मालकीचा असणारा संघ स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम. यानंतर इन ऍक्शन आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतील. थोड्याच वेळामध्ये बोरवेल्ला मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट, कार्य तत्पर, कार्यक्षम दमदार आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर भाऊंचं थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होणार आहे. तर सामन्याकडे आपण जाऊयात. पहिला डाव संपलेला आहे. दापोलकावरती धावा ज्या आहेत त्या 60-61 धाव्यांचं टार्गेट आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र तयार असेल सिकंदर भोसले अर्थात एसबी.
एसबी आपण पाहिले गेले तर स्वतःच्या नावाचा ब्रँड बनवणारे एसबी आज गोलंदाजीसाठी मात्र या सगळ्यांना एकवटण्याचं काम गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार एसबी तयार आहे ओर द विकेट पहिला चेंडू घेऊन आले पहिल्याच बॉलवरती फार मोठी अपील होती अपील पंचांनी आपण पाहिले तर इथे फेटाळलेली आहे उत्साह पाहायला मिळाला आणि कदाचित आपण पाहतो एसबी ला माहिती आहे फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करायचा असेल दबाव बनवायचा असेल तर तुम्हाला ते करावं लागतं आणि तेच इथे पहिल्या चेंडूवरती एसबीने केलं डॉट बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात होतीये संघाची धावसंख्या स्थिर आहे पुढे सरसावले पावलांचा वापर होता मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करतील सिंगल आली आहे दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला जातोय तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्या धावेचा प्लॅन आखता ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या धावेची तयारी करता त्यासाठी तुम्हाला पहिली धाव वेगानं घेणं गरजेचं आहे सिकंदर भोसले क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदलाव करतील दोन्ही खेळाडू एका बाजूला सिकंदर दुसऱ्या बाजूला तनुज एका तालुक्यासाठी मात्र लढताना भेटताना आपण त्यांना बघितलेलं आहे आणि लवळे विरुद्ध पिरंगुट हा पूर्वीचा इतिहास जर आठवला तर तुम्ही हे खेळाडू नेहमी सांगतात आमच्या सगळ्यात जास्त संघर्ष राहिलेला आहे जिंकण्यासाठी वर्चस्व कोण ठेवणार याच्यासाठी अनेक वेळा ते युद्ध रंगलेलं आहे आज पुन्हा एकदा ते युद्ध रायझिंग स्टार करंडक मध्ये रंगलंय सिकंदर विरुद्ध तनुज काय असेल बॅटल ओ यावेळेस पुढे सरसावण्याचा प्रयत्न फिंगर रोल करायचे होते बॉल ग्रीप पकडू शकला नाहीये सिकंदर हा चेंडू नो बॉल आहे बीमर चेंडू बिन टप्प्याचा टाकलेला चेंडू धाबलकावरती 2 धावा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पुण्याच्या मैदानात बघायचं केला जातोय गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा इथे मात्र यशाच्या बागे चेंडू हातामध्ये आलेला नाहीये संघाची धावसंख्या इथे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये स्थिर असेल आउट कटरचा मारा मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सिकंदर भोसलेचा तनुजच्या विरोधात तनुजला देखील सांगावं लागेल आता थांबून चालणार नाही पुढे ससावले पावलांचा वापर होता यावेळेस डीप कव्हर मध्ये बघायचे आदेश तांगडे चेंडूला कव्हर करतील चेंडूची फेकी होतीये तोपर्यंत घेतलेली सिंगल आहे एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोरबोर्ड वरती 3 धावा आहेत चैतन्य गोळे स्ट्रायकर या थोडीशी शांतता सिकंदरला माहिती आहे धावा जरी इथे कमी असतील परंतु ह्या धावा आमच्यासाठी लढण्यासाठी पुरेशा आहेत मोठा स्ट्रोक मिड विकेटला कडक प्रहार आणि ठोकला इथे हा षटकार 6 धावा थँक्यू स्पर्धेचा नियम काय प्रेक्षकांसाठी तो पण प्रेक्षकच आहे ना आज तर निखिल मसूरकर यांच्या वतीने 200 रुपयाचा प्राइज प्रेक्षकांसाठी आहे मैदानाच्या बाहेर झेल टिपल्यानंतर निखिल दादाचं अजून आगमन झालेलं नाही येत आहेत ते क्रॉस द बॅटेड यावेळेस गेलेत जमीन समांतर स्ट्रोक होता परमनंद अल्लाट चेंडूला कव्हर करतायत सिंगल तरी ते घेतलीये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय 10 धावा धाबल कव्हरती आहेत चैतन्यचा जो षटकार होता तो षटकार मात्र निश्चितप्रमाणे आपल्याला मैदानामध्ये मोठा पाहायला मिळाला 24 चेंडूंचा खेळ अजूनही आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जो आता शिल्लक आहे आणि 51 बनवायचे आहेत 24 चेंडू 51 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असताना
10 धावा धापलकावरती आपण मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. 24 चेंडू 51 धाव्यांची गरज गोलंदाजीसाठी गोलंदाज. आता मात्र तयार असेल जितेंद्र काशिलकर जे के. समोर असतील चैतन्य. चैतन्याला माहिती आहे लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा पुन्हा उठेन मी पुन्हा लढेन मी. आज तो लढा इथे दाखवायचा आहे चैतन्याला देखील. जितेंद्र तयार आहे. समोर बघायचं चैतन्य. प्रेशर प्रेशर तर आता गोलंदाजावरती देखील आहे. कदाचित रनअप चुकला असावा. डेड बॉलची घोषणा पंचाने केली आहे. मृत चेंडू घोषित केलाय. बोलो तयार. पुन्हा यावेळेस राऊंड द विकेट. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. ईशाच्या मागे रोहित सुर्वेची खूप चांगली कामगिरी. चेंडूवरती मात्र ज्या प्रकारची नजर त्यांची आहे पहा. क्लोज विकेट किपिंग ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस तुमची चेंडूवरची नजर तुमचा गोलंदाजावरती असणारा विश्वास महत्वाचा आहे. मोठा फटका याही वेळेस खेळायचा होता. ईशाच्या मागे आपण पाहतोय रोहितच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड पुढे 10 धावा धाबुलकावरती आहेत. कट करायचा प्रयत्न होता. फार मोठी अपील यावेळेस मैदानामध्ये जरूर केली जातीये. मागणी तर दोन्ही संघांची आहे. बॅटिंग टीमसाठी वारेस अंपायर्स कॉल. बॉलर मध्ये येत आहेत आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ते अंपायर्स कॉल. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. हा चेंडू ते वाईड आहे की नाही. सर पहिला बॉल वाईड आहे का. ओके 11 धावा आहेत. याच्याकडे मल्हारी बोरकर दाजी हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचा मात्र आज आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. हा चेंडू ते वाईड आहे की नाही हे मात्र बघितलं जात आहे. ऑनफिल्ड निर्णयाकडे जाणार आहे आपण. आणि ऑनफिल्ड निर्णय सर व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव 12 धावा स्कोरबोर्ड वरती आता असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा जी के. बोला तयार. यावेळेस आता मात्र कट केल्या बॉलला पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक परमानंद आला जीवाच्या आकांताने पळतोय. चेंडूला थांबवलंय तिथे. एफर्ट्स खूप जबरदस्त होते आणि तिथे मैदानामध्ये बघायचे तिसऱ्या धावेची मागणी केली आहे. आणि इथे काय तर मात्र मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे तर तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिथे आपण बघतोय तिसरे पंच थोडासा वेळ नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये घेत आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 12 आहेत परंतु ह्या 3 धावा यशस्वीपणे कंप्लीट झाल्यात की नाही हे मात्र आपण मैदानाच्या मध्ये चित्रामध्ये बघणार आहोत.
3 धावा आहेत की नाही हे मात्र अजूनही पाहिलं जात आहे. बॉल ज्यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झाला, चेंडू हातामध्ये होता का, चेंडू एस्टँड वरती लागला का, या बऱ्याचशा गोष्टी तिथे बघितल्या जातात. दोन्ही टीम्स आपण पाहतोय, दोन्ही टीमसाठी सामना किती महत्वाचा आहे. मला वाटतं हा सामना नाहीये तर ही अस्तित्वाची लढाई आहे, ही प्रतिष्ठेची लढाई आहे. कारण दोन्ही संघ अनेक वेळा सोबत खूप मैत्रीपूर्ण एकत्रितपणे असतात, एकत्रित असतात. आणि त्यामुळे तिथून पुढचे जे 12 महिने जाणार आहेत ना, तिथून पुढचे 365 दिवस जे जाणार आहे ना, ते 365 दिवस एकमेकांचं ऐकावं लागणार आहे. वेळ तर मैदानामध्ये आपण पाहतोय अजूनही घेतला जातोय. विनंती करतो सगळे लवली टीम, आपण सगळे जागेवर चला, निर्णय आपण देऊ. फिल्डिंग आपण सेट करून घेऊ. आणि इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय, OUT आउट. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघितले गेले तर आता धाफलकावरती 14 धावा आहेत. शेवटचे 22 चेंडू 47 ची गरज आहे. नवीन बॅटर, चला स्पीडअप. विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली, चैतन्यची धावबाच्या रूपाने आलेली विकेट. नवीन बॅटर आता यश यश पवळे मैदानामध्ये आता दाखल ते होणार आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 14 धावा ज्या आहेत. यशने यापूर्वीचे आपण पाहिले तर स्लॉगरच्या षटकांमध्ये मोठे स्ट्रोक खेळले होते त्याने, आणि त्याला यावेळेस खूप लवकर संधी दिली आहे. कारण एक लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये आहे, तर तेजसला थोडस मागे थांबवलंय. यावेळेस आपण बघतोय पुढे एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे मैदानाच्या मध्ये केला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर पुढे एकदा पुढे जाणार आहे. धाफलकावरती 15 धावा स्कोरबोर्ड वरती ज्या आहेत. 21 चेंडू शिल्लक आहेत. 46 ची अजूनही गरज आहे. 21 चेंडू 46 समीकरण असताना यशला मात्र लवकर पाठवलंय. एक ट्रम्प कार्ड म्हणून यशचा वापर अनेक वेळा पेरंगूट संघाने केलेला आहे. जितेंद्र तयार आहे, कारण यशची इनिंग आपण पाहिली तर शॉर्ट इनिंग असते, स्वीट असते. बॉल तयार जितेंद्र, पहिल्याच बॉल. यावेळेस मात्र नक्कीच मैदानामध्ये फार मोठी अपील होती. पंचाने अपील यावेळेस फेटाळून लावली आहे, परंतु नाहीये तर तिसऱ्या पंचांना पुन्हा रेफर केलंय. याच षटकामध्ये जवळपास आपण पाहतोय हा चौथा रेफर आहे. ज्यावेळेस रोहित सुरवीने चेंडू एस्टँडवरती लावला त्यावेळेस क्रीज सोडलं होतं का यशने? ज्यावेळेस तो क्रीज मध्ये होता त्यावेळेस बेल्स पडले होते का? किंवा पहिला तो क्रीज मध्ये असताना बेल्स पडले त्यानंतर तो पुढे गेला? या बऱ्याचशा गोष्टी पाहणं गरजेचं आहे. स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय कैलाजी पोवळे, त्याचबरोबर डॉक्टर खाणेकर सर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी रायझिंग स्टार पिरंगुटच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. सर आपलं स्वागत आहे. अतिथींचं आगमन, अतिथींचा मान सन्मान, खऱ्या अर्थानं हे संस्कार आहेत आपल्या या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये. अतिथींना देव मानणारी आमची परंपरा आहे. अतिथी देवो भव. नॉट आउट. 15 धाबा स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये पुढे बघायचंय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना जितेंद्र तयार आहे. समोर यश पवळे, नावात यश आहे. यश मिळवणार का आज? जीके तयार आहे. पुढे आता दूरवर चेंडू खेळायचा इथे प्रयत्न होता, पाहिजे तेवढा स्ट्रोक मिडल होऊ शकला नाहीये.
एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती धावफलक आहे. बोला तयार आहे. प्रशांतजी आष्टेकर यांचं देखील आगमन होतंय. सर आपलं देखील स्वागत. आणि इथे काय होणार आहे, स्वागत होईल या षटकाराने 6 धावा. इथे षटकार आलाय. आदेश तागडेचा जो प्रयत्न होता आणि असं म्हटलं जातं ना, किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है. इथे संधी दिली आहे तनुजला. षटकार वसूल केलाय. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावींची अजूनही गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 13च्या सरासरी धावा मात्र ज्या बनवायच्या आहेत. मला वाटतं खेळाडू कक्षामध्ये पाणी संपलेलं आहे, तर आपले संयोजक असतील तर विनंती करतो तिथे आपण पाणी पाठवा. इथे मात्र आपण बघतो यावेळेस 22 धावा स्कोरबोर्ड वरती असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. पर्याय कोणाकडे द्यायचा, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचं, मॅच लांबवायची का सिकंदरला स्लॉगवरच्या षटकासाठी त्याचा स्पेल ठेवायचा, यासाठी ती चर्चा सुरू आहे. पुन्हा मी कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. बघा आपल्याकडे निर्धारित वेळ आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. त्यासाठी हा वेळ इथे मैदानामध्ये नक्कीच मैदानामध्ये घेतला जातोय, कारण मॅच ही महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी आहे. दोन्ही संघ इथे विचार करतायत. दोन्ही संघ इथे विचार विनिमय मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू आहे. दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरोधात रणनीती आखलेली आहे. आणि चला स्पीडअप करा टीम. लवळे संघ थोडी घाई करा. गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट म्हटलं की थोडंसं त्रासदायकच क्रिकेट असतं. यावेळेस उडवलाय मिड विकेटला. याच्या बॅट मधून कडक प्रहार, हा ठोकलाय षटकार. षटकार मैदानाच्या मध्ये आलाय. षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलक वेगाने फ्लाय होतोय. 28 वरती धावफलक आहे. तनुज पोवळेचा षटकार, यशचा षटकार. आणि आपण पाहतो ना की ग्रामीण क्रिकेट, गावचं क्रिकेट थोडंसं त्रासदायक असतं, कारण जेव्हा त्या खेळाडूकडून अपेक्षा व्यक्त करता केला जातो त्याचा चाहता वर्ग, त्यावेळेस मात्र बोला तयार आहे. पुन्हा त्यावेळेस मैदानामध्ये सिकंदर. 28 धावा स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये आपण ज्या पाहतोय. 28 रन. सिकंदर आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट, स्ट्राईक वर यश. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये आहे गणेश आणि टिपलाय झेल. यशला पात्र परतावा लागणार आहे. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघितलं मैदानाच्या मध्ये सिकंदर सांगत असेल, माझ्याही नादाला लागू नको यश. तू माझ्यावरती षटकार खेळला, परंतु पुढच्याच बॉलवरती मी तुला डगआउटचा रस्ता देखील दाखवलाय. 16 चेंडू 33 ची गरज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. सिकंदर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तनुज. हा बॅटल मैदानामध्ये पाहण्याजोगा आहे मित्रांनो. हे गावचं क्रिकेट आहे आणि गावचा बराचसा चाहता वर्ग, गावचे बरेचसे ग्रामस्थ प्रामुख्याने स्पर्धा हे खेळाडूंना या मैदानावरती पाहत आहेत.
नवीन बॅटर श्रेयस तेलंगे मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. एक नवीन चेहरा, उमदा चेहरा, एक उभरता खेळाडू. समोर मात्र सिकंदरचं वादळ आहे. कमबॅक सिकंदरला देखील करायचं आहे. क्रॉस द बॅटेड, यावेळेस फटका फसला. रोहित सुर्वे आले चेंडूच्या खाली, टिपलाय झेल आणि आता मात्र संपलाय इथे श्रेयसचाही खेळ. विकेट. थँक्यू. आता मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. सिकंदरला देखील आपण पाहतोय मोटिवेट करताय, सिकंदरचं मनोबल वाढवण्याचं काम इथे करतायत. कारण सिकंदर देखील सांगत असेल, अनेक ऊन चढ उतार, असे अनेक ऊन पावसाळे मी बघितलेले आहेत. कारण हे गावचं क्रिकेट आहे. इथे लढाई गावच्या अस्तित्वाची असते, इथे लढाई गावच्या नावासाठी असते, इथे लढाई स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी असते. तीच लढाई आज लवळे विरुद्ध पिरंगुटचा सामना सुरू आहे. ग्रामीण क्रिकेट थोडस त्रासदायक आहे, कारण जेव्हा आपल्या गावाचे खेळाडू मैदानावरती उतरतात आणि जेव्हा त्यांचा चाहता वर्ग त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, त्याच वेळेस त्याच्याकडून तो पाहिजे तसा खेळ होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ते खेळाडू त्याला नावं देतात, नावं ठेवतात, वेळेप्रसंगी त्याला शिवाई देतात, कारण हे गावचं क्रिकेट आहे. तर तुम्ही अशा वेळेस मी म्हणेल, तुम्ही त्याला सांगा, त्याचं मनोबल तुम्ही त्याला वाढवा, त्याला आधार तुम्ही द्या. त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम देखील प्रेक्षकांचं असतं. अकुटप्याचा बॉल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि इथे वा वा आदेश तांगडेचा एक जबरदस्त झेल, सक्सेसफुल झेल मैदानामध्ये पाहायला मिळाला. वंडरफुल कॅच, लागोपाठचा तिसरा धक्का पिरंगुट संघाला. इथे विकेट हॅट्रिकची आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच नोंद केली जाणार. सिकंदर दुसरी विकेट हॅट्रिक. एका पाठोपाठ फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. ज्यावेळेस तुम्ही खेळाडूचं मनोबल वाढवाल ना, ज्यावेळेस तुम्ही खेळाडूला मोटिवेट कराल, मग बघा तो खेळाडू तुमच्यासाठी कशा प्रकारे खेळ करेल. आज सिकंदर तो खेळ ते साकारतोय आणि हेच खेळाडू मात्र त्याचे पाठीराखे, त्याचे ग्रामस्थ, त्याचे समर्थक त्याला सांगत असेल, सिकंदर तेरे जीत में तेरे साथ रहूंगा, हार में तेरे साथ रहूंगा, तेरा फैन तो मैं कल भी था, तेरा फैन मैं आज भी हूं और तेरा फैन मैं हमेशा रहूंगा. मग बघा तो खेळाडू कसा खेळ करेल. आज तो खेळ करतोय सिकंदर. नवीन बॅटर तेजस पवळे. सन्माननीय भुवनजी केदारी यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. 28 धावा, 14 चेंडूचा खेळ शिल्लक, 33 ची गरज. कोलवटाप्याचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल यावेळेस मैदानामध्ये घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाते. डबल कवरती 29, 13 चेंडूचा खेळ शिल्लक, 32 ची अजूनही गरज. जबरदस्त कमबॅक. संकट पिरंगुट संघाच्या समोर देखील फार मोठ्या प्रमाणावरती उद्भवलेलं आहे. संकट ओढावलेलं आहे. या संकटाचा अडथळा दूर कसा करणार हे दोन बंधू. यावेळेस का बॉलला ओ बॅकफुटला गेले, चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट मध्ये, सीमारेषा पार. धावा मिळताय 4. चौकार. एस जे 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 एक नंबर दिगंबर काय चाल शेके शेके नाही किती सुंदर तुझं डिंपल ते पाहिजे ते गिफ्टे. थँक्यू. चौकार मैदानामध्ये आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय पिरंगुटकरांनी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 28 धावांची अजूनही गरज आहे. संकट दोन्ही संघांसमोर उभी आहेत. संकटांना घाबरण्यापेक्षा संकटांसमोर तुम्ही खंबीरपणे उभे राहा. संकटांनाही ठणकावून सांगा, मी थांबणार नाही आणि थांबलोही नाही. मी लढणार, मी भिडणार, मी संघर्ष करणार. स्पीडअप करा टीम. पुढे एकदा आपण मी तुम्हाला विनंती करतोय, आपण बराचसा वेळ हा सामना सुरू आहे.
बोला तयार आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 28 धाब्यांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज एक निर्णायक षटक घेऊन सचिन. पहिलाच बॉल, यावेळेस सचिनला सांगत असेल तेजस, दिशा से भटके तो पडेंगे फटके. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, चौकार. चिकंबर काय चाल शेकी शेकी नाही किती सुंदर तुझं डिंपल काय पाहिजे ते किती. All aboard the night show. चांगला फटका आपल्याला वेळेस मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 37 वरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 24. 11 चेंडू आणि 24 हे समीकरण आहे. सचिनचं स्वागत केले मात्र या चौकाराने. असं म्हटलं जातं सचिन या नावाला फार मोठा लक आहे. पर तुम्ही म्हणेल क्रिकेट खेळ हा नशिबावरती चालत नाही, हा कर्तृत्वावरती खेळावा लागतो. मनगडाची ताकद तुम्हाला दाखवावी लागते. बॉल तयार आहे. 11 चेंडू 24 ची गरज. स्ट्राईक वरती असेल तेजस. पुन्हा त्या जोरदार बॅट फिरवली डीप लॉंगलेच्या दिशेने. चेंडू चेंडू मात्र इथे काय, खेळाडू फंबल झाले, त्याला गुंगारा दिलाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय, धावा मिळताय 4. हा चौकार. इथे चौकार आला. धाबींची अजूनही गरज. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये खेळले तेजसने. तेजस पवळे आणि दुसऱ्या बाजूला तनुष पवळे, 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. सचिन कदम तयार आहे. सिंगल इथे घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 वरती. 8 चेंडू आणि 18 धावेंची गरज. यानंतरचे जे 2 संघ आहेत, तुम्ही डगआउट कडे जा. म्हणजे जशी मॅच संपेल आपण तुम्ही लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचंय. 8 चेंडू 18 धावेंची गरज. समोर तेजस, या वेळेस उडवलाय. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. ते पडले, ते झोपले, चेंडूकडे पाहताय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक षटकार. मोरी माता ओम नम शिवाय शिव शंभू हर हर महादेव. आईरा जाऊ दे उधे सदा आनंदीचा उधे उधे येडूसरीचा उधे उधे. तेजसचा आक्रमण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. षटकार तर वसूल केलाय. 49 धावा. 7 चेंडू 12ची गरज. 7-12. आज कोणाचा कोरा होणार. मोठा फटका पुढे खेळायचा होता. बॅट एवढी जबरदस्त, बॅटचा स्विंग आहे ना. मी म्हणेल तेजसकडे जी त्याला मुळशीकरांनी उपाधी दिली आहे, मुळशीचा बाहुबली, ती त्याची पर्सनॅलिटी, त्याचे षटकार, त्याचे स्ट्रोक. 4 षटकं संपली आहेत. 50 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी बनवायचे ते आता 11 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 11 रन. संघर्ष तर मैदानामध्ये आता केला जाणार आहे. शेवटचा निर्णायक षटक. हाच विचार मगाशी सुरू होता की शेवटचं षटक टाकण्यासाठी सिकंदरचा स्पेल ठेवायचा की सिकंदरला कंटिन्यू करायचं. तिथे सिकंदरने मॅच पुन्हा शिरकाव केला होता सामन्यामध्ये, परंतु सचिनचं लक फॅक्टर आज मात्र त्यांचं काम करू शकलं नाही. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 56 चेंडूची शिल्लक आहेत. 11 धावेंची अजूनही गरज आहे. दोन्ही खेळाडू म्हणत असतील की आता घेतलाच निर्णय लढल्याचा, मग तलवारीची भीती कशाला. आता तलवारीला घाबरून चालणार नाही. गणेश गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेत. यश दोन्ही संघाने ते मिळवायचं आहे. वादळासारखं लढायचं आहे. वादळ येणार आहेत, वादळांना घाबरायचं नसतं. वादळांसमोर खंबीरपणे उभं राहायचं असतं. कारण आपला जन्म कुठे झालाय तर या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये आपला जन्म झालाय. आपला जन्म कुठे झालाय तर छत्रपती शिवरायांच्या मावळच्या प्रांतामध्ये, मावळ विभागामध्ये झालाय. कोलवटप्याचा बॉल, हेलिकॉप्टरचा स्ट्रोक होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. अलौंदी काटपेट स्ट्रोक खेळलाय. ऋतुराज आहे, चेंडूला कव्हर करताय, सिंगल घेतलीये. शेवटचे 5 चेंडू आणि आता
10 धावेंची गरज आहे. 5 चेंडू 10 धावा. एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला तनुज. तनुजचा बराचसा फॅन फॉलो देखील विचार करत असेल, आम्हाला पूर्वीचा तनुज बघायचा आहे. समोर गणेश आहे. अकुटाप्याचा बॉल होता यावेळेस, खूप लवकर तिथे मात्र शफल झाले, जागा बनवली. तिसऱ्या पंचांगाने रेफर केलंय की हा चेंडू अति उसळीचा आहे का, हे पाहिलं जाणार आहे. परंतु तनुजला देखील मी सांगेल, तू वादळासारखा वाहत जा. अडचणीच्या भिंती येतील, तू पर्वत डोंगर तुला आड येत राहतील, तुला अडवतील, तुला कमकुवत करण्यासाठी तुला बंदिस्त करून दिशाहीन करून पाहतील. तू मात्र झुकू नकोस, कधी थकू नकोस, कोणासाठी कधी थांबू नकोस. हृदयातून उंच भरारी घे, अन्यायावरती वार कर, संकटावरती मात कर. संकटावरती मात करायची आहे. शांतता अजूनही. तिसऱ्या पंचाचा निर्णय मात्र पाहिला जाणार. तिसरे पंच येथील निर्णय काय देणार. टप्पा मागे टाकलाय, फलंदाजाची हाईट, फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय का, हे बघितलं जातं. क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा नियमाने भरलेला खेळ आहे. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आहे. 5 चेंडू 9 ची गरज. बॉल तयार. गणेश. हा चेंडू आपण बघतोय यावेळेस सोडून दिला जातोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव असेल. सिकंदर सांगत असेल की हे करायचं नाहीये. तुझ्या क्षमतेवरती गणेश तू विश्वास ठेव. कारण छत्रपती शिवरायांनी देखील आम्ही पाहिलं ना की मावळे कसे निवडले. त्यांच्या हृदयामध्ये असणारी धग आणि मनगडामध्ये असणारी रग ज्याच्याकडे आहे ना, त्यांना स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं. ऑन साइडला चेंडू खेळलाय, तोपर्यंत घेतली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा ज्या आहेत 54. 4 चेंडू 7 ची गरज अजूनही. 4 चेंडू आणि 7 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. विश्वास ठेवून मात्र दोन्ही संघ इथे लढतायत. 4 चेंडू 7 ची गरज. यावेळेस चेंडू खेळला, फटका फसलाय, चेंडू हवेत. 2 खेळाडूची प्रयत्नाची पराकाष्ठा. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तरी ते पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 56. 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 5 धावा. 3 चेंडू 5, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला तेजस पवळे, दुसऱ्या बाजूला तनुज पवळे, तर लवळे संघाकडून गणेश घोटकुले. 3 चेंडू 5. लोअर फुल टॉस, इनसाइड आउट. वन ऑफ द बाहुबली. बाहुबलीने षटकार ठोकत हा सामना संपवलाय. थँक्यू. प्लेअर ऑफ द मॅच आपण या किताबाकडे जाऊयात. आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल यश पवळेच्या नावावरती. 7 धावा 3 विकेट. यश पवळे ठरतो या मॅचचा हिरो. तर यश, या प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देऊन मी तुम्हाला सन्मानित करतोय. तर आमच्या सोबत काही अतिथी मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत. त्यामध्ये मार्गदर्शक सन्माननीय कैलासजी पवळे, त्याचबरोबर डॉक्टर खाणेकर सर आणि त्याचबरोबर अष्टेकर सर. मी या तिन्ही अतिथींना विनंती करतो, सर या आपल्या सर्वांचे शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देतोय.
तर यश या प्लेअर ऑफ द मॅच. आमचे तिन्ही अतिथींना विनंती करतो सर या. भारत मॅच आपण साठी आपण पाहतोय फ्रूट बास्केट आहे, स्लीव्ज आहे, वॉटर बॉटल आहे. फ्रूट तुम्ही हेल्दी राहण्यासाठी, पाण्याची बॉटल, जास्त पाणी प्या. स्लीव्ज उन्हापासून थोडंसं संरक्षण, आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आकर्षक ट्रॉफी. यश पोवळे नक्कीच ठरतो या मॅचचा हिरो. अभिनंदन यश. 3 विकेट 7 धावा. तर यश तुझं सगळ्यात पहिले अभिनंदन. यश एकंदरीत मॅन ऑफ द मॅच मिळते आणि खूप दिवसानंतर पूर्वीचा यश बघायला मिळाला, परंतु पाहिजे तसा यश अजूनही प्रेक्षकांना बघायला मिळत नाहीये. काय नक्की आपण पाहतोय तो बॅड पॅच आहे, बाहेर पडायचंय, मॅन ऑफ द मॅच मिळते, पुन्हा पूर्वीचा यश बघायला मिळेल आम्हाला. भेटेल सर लवकरच. प्रॅक्टिस चालू आहे, आत्ता 2-3 दिवस झाला आम्ही प्रॅक्टिस चालू केलेली आहे. तर थोडा प्रॉब्लेम येतोय रनअप विनअप मध्ये, पण अजून थोडा चांगले बॉलिंग टाकायचा प्रयत्न करणार. स्पेशली तुझ्यासाठी, तुझ्या टीमसाठी ही मॅच होती, किती महत्वाची मॅच होती? सर ही मॅच जिंकली म्हणून तर आता प्री क्वार्टरला चान्सेस आहेत. आता पुढची मॅच काय होती त्याच्यावर सगळं, आता बघू काय होते. स्पेशली परंतु मॅच पुढे तुमच्या हातातून चालली होती. तेजस आणि तनुजने जी बॅटिंग केली, पुन्हा एकदा तुम्हाला मॅच मध्ये घेऊन आले. बाहुबलीचा जो षटकार होते, काय सांगाल त्यांचा फॉर्म आज सध्या पुन्हा एकदा ते पूर्वीचे बाहुबली आहेत? हो तो सध्या फॉर्म मध्येच आहे. आत्ता माग 2-3 दिवसापूर्वी पण तो तिकडे गेला होता, तिकडे पण त्याने हाफ सेंचुरी केली चेतन दादानी तेजस दादानी. आणि तो फॉर्म मध्येच आहे, पण ती दोघं असली की काही टेन्शन नसतं शेवटपर्यंत. ती माहिती आहे ती जर खेळली तर मॅच आपलीच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं ती असली. तर शेवटचा प्रश्न, हे आपल्या सगळ्या तरुण मुलांनी, रायझिंग स्टारच्या सगळ्या सदस्यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा उभी केली आहे, कशी वाटली स्पर्धा? खूप छान सर. सगळ्यांचीच इच्छा असते की अशा लॉन ग्राउंडवर खेळायची, आणि ते मंगेश दादा आणि टीमने सगळ्यांनी तेवढे कष्ट घेतले आणि ते त्यांना आज त्याचं फळ भेटतंय. थँक्यू यश. असाच खेळत राहा, आपल्या टीमसाठी विकेट मिळवत राहा. धन्यवाद.